आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक खरी गोष्ट सांगणार आहे. एक अशी गोष्ट ज्यात आई, मुलगा आणि सून या तिन्ही नात्याच्या भावना गुंतलेल्या आहेत. ही गोष्ट माझीच आहे, माझ्या आयुष्यात घडलेली. ठरल्याप्रमाणे अनिल आणि माझं थाटामाटात लग्न पार पडलं आणि दोघांचीही नवीन आयुष्याला सुरुवात झाली. लग्नानंतर थोडं हसले खिदळले, पण अनिल आणि नीता म्हणजे मी दोघेही खूप खुश होतो. घरातील पाहुणे मंडळी हळूहळू आपापल्या गावी रवाना झाले. अनिल आणि मी, अनिलचे आईबाबा असं छोटं आनंदी कुटुंब होतं. माहीत नाही या आनंदी कुटुंबाला कोणाची नजर लागली. हळूहळू आई आणि मुलामध्ये खटके उडू लागले आणि आईला वाटू लागलं आपला मुलगा लग्नानंतर बदलला आहे. किती कष्ट घेतले याला मोठं करण्यासाठी, थोडं तरी जाणीव आहे का? बायको आली की बायकोच्या तालावर नाचायला लागला. घरात अबोला वाढला आणि सुखी कुटुंबाचं चित्र पालटलं. बायको आणि आईमध्ये सँडविच होऊ लागलं आहे आणि हे काही अनिलला सहन होईना. आईच्या पुढच्या आठवड्यात वाढदिवस होता आणि अनिलने तिला खास गिफ्ट द्यायचं ठरवलं. त्याने पत्रातून आपलं मन, आई आणि आईची होणारी गैरसमज दूर करायचं ठरवलं. अनिलचं पत्र. प्रिय आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई, तू नेहमी आनंदी असावी असं मला वाटतं, जसं तू आधी असायची. पण माझ्या लग्नानंतर तू अचानक बदलली आणि तुझ्या आनंदी चेहऱ्यावर कुठंतरी हरवून गेली आहे. तुझा हा चेहरा मला नाही बघवत, म्हणून पत्रातून मोकळं व्हायला प्रयत्न करतोय. आई, माझं लग्न झालं, मी नाही बदललं गं. माझं जग बदललं आहे. माझ्या नवीन जीवनाला सुरुवात झाली आहे, ज्या जीवनात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे, ती म्हणजेच नीता. मला कळत नाही आहे आई, की मी आपलं घर आधीसारखं आनंदी कसं ठेवू. खूप अवघड वाटतंय, कारण इतके दिवस तू होतीस माझ्यासाठी सबकास्ट आणि मी तुला खुश ठेवायला लागलो होतो. आता मी एकटा पडलोय तुझ्याशिवाय. लग्नानंतरची जबाबदारी निभावणं सोपं नाही आहे आई. इथे दररोज वेगवेगळ्या भूमिका निभाव्या लागतात. आई, फक्त एवढं लक्षात ठेव की मी नाही बदललो, माझं जग बदललं आहे. आई, माझी बायको तर सोड. जगातली अशी कोणाचीच शक्ती नाही जी तुला माझ्यापासून दूर करेल. तू माझ्यासाठी घेतलेले कष्ट, केलेला त्याग मी बायकोच्या येण्याने कसं विसरेन. आई, माझ्या बायकोनेही माझ्यासाठी तिचं जग सोडलंय. तिलाही हे जग खूप नवीन आणि अनोळखी आहे. ती आपल्या घरात रुळाली. तिलाही हे जग आपलं वाटावं म्हणून तिच्यावर जास्त प्रेम करतो, तिची जास्त काळजी करतो. याचा अर्थ असा नाही आहे की माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे. कधीकधी तिच्या चुकांकडे कानाडोळा करतो, कारण ती अजून बालिश अल्लड आहे. तुकड्यातून का अनुभव आणि समजूतदारपणा नाही आहे तिच्यात. तिला सगळ्यांसमोर चुका दाखवून खूप घाबरू लागलेले आहे आणि या नवीन जगात तिला अपमानित झाल्यासारखं वाटेल, म्हणून मी तिला सगळ्यांसमोर न सांगता एकांतात सांगणं उचित वाटतं. याचा अर्थ असा नाही की मी तिला काही बोलत नाही. तिला मी कधीकधी एकटीला फिरायला नेतो, कारण तू आणि बाबा असताना ती इतकी मनमोकळेपणाने राहू नाही शकणार. आम्ही समवयस्कर असल्यामुळे ती स्वतंत्र भटकू शकेल. तिच्या आईवडिलांशी बोललेलं, त्यांची काळजी केलेलं तुला नाही आवडत. पण आई, मोठ्यांचा आदर करायचे संस्कार तूच मला शिकवले, ते मी कसे विसरू. आणि जी माझ्या आईवडिलांनी माझ्या विश्वासावर आपली मुलगी दिली आहे, त्या आईवडिलांना त्यांची मुलगी चांगल्या घरात आहे याचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो. तुझ्यात आणि नीतामध्ये भांडण झालं की मी शांत बसतो, कोणाचीही बाजू नाही घेत.
तुला राजे होतायस. पण आई, तू आणि नीता माझ्यासाठी दोघीही खूप महत्त्वाचे आहेत. तुझ्या दोघांसाठी माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. अशा वेळेस बोलण्याने दोघांपैकी कोणीही दुखू नये ही भावना असते ग. मी नीताला समजावलेले आहे की तू या कुटुंबासाठी काय काय केलं हे. तुझ्या सुनेकडून खूप अपेक्षा आहेत. फक्त तिला थोडा वेळ दे या घरात ॲडजस्ट होण्यासाठी. ती नक्की तुला आवडायला लागेल याची मला खात्री आहे. आई, तुला मी हॉस्टेलला होतो तेव्हा तुझ्या आठवणीने व्याकुळ होऊन कसं रडायचो आठवतं ना? तसेच नीता पण तिच्या आईवडिलांना मिस करत असेल. म्हणून प्लीज तिला मुलगी म्हणून स्वीकार आणि लहान मुलासारखा सगळं शिकव. कारण नीता इतकी वाईट नाही आहे ग. ती तुझ्यामध्ये नक्कीच तिच्या आईला बघत असेल. म्हणून ती तुझ्यावर रागवेल, चिडलेही. पण मला जसं प्रेमळ जवळ घेऊन समजावतेस ना, राग काढतेस तसं तिलाही समजावून सांग. नक्कीच तिलाही तुझं लढा लागेल. मी आधी कसा मला नाश्त्याला डब्याला उशीर झाला की चिडायचो, ओरडायचो. पण नीतावर मी नाही करत. याचा अर्थ असा नाही की माझं तिच्यावर जास्त प्रेम आहे. पण आई, त्यावेळी तुझी झीज थापवायची ती काळजी नाही ग. पण आता मोठं झाल्यावर स्त्रीचं महत्त्व कळायला लागलं म्हणून तिच्या या गोष्टी सोडून देतो. त्यासाठी खरंच आई मला माफ कर. त्यावेळी मी नाही समजू शकलो तुला. मी नीताला तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्य देतो. कारण तुझी स्वप्न बाबांच्या दडपणाखाली अधुरी राहिली आणि त्याचं दुःख तुला आजही आहे. आणि आजही तू यासाठी बाबांना दोष देते. म्हणून मला नीताची सगळी स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटतं. आई, तूच माझ्यासाठी सगळं काही आहेस. प्लीज तू निवांत राहा. माझ्या हृदयातले तुझं स्थान कोणीही नाही घेऊ शकत. मला माहीत आहे माझ्यावरच्या अतूट प्रेमामुळे तुझ्यामध्ये ही असुरक्षिततेची भावना आली असणार. उगीच गैरसमजत करून माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला आणि नीताला तू आयुष्यभर हवी आहेस आई. तुला दुःखी ठेवून आम्ही दोघं खुश नाही राहू शकणार. तूच आमचा आधार आहेस. प्लीज माझ्या या नवीन नात्याचा स्वीकार कर. तुझा अनिल. मग कसं वाटलं हे आई आणि मुलामधील अतूट प्रेमाने भरलेलं पत्र? आवडलं ना? आई आणि मुलाचं नातं खरंच खूप अतूट असतं आणि ती जागा कोणीच नाही घेऊ शकत. ती फक्त आपली गैरसमज असते. एक सून म्हणून प्रत्येक सासूला एवढंच सांगेन की आई, तुमची जागा कोणीही नाही घेऊ शकणार. ना कोणती सून ती हिरावून घेणार. तुम्ही आई म्हणून तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहा इतकीच इच्छा आहे. जितकी आई म्हणून तुमच्या मुलाला तुमची गरज आहे तितकीच सासू म्हणून तुम्ही सुनेला हवे असतात. त्या दिवशी अनिलने आईसमोर हे पत्र ठेवलं. आई काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण ती शांत होती. क्षणभर घरात सगळं काही थांबल्यासारखं वाटलं. मी दारात उभी होती. मनात धडधड. आता काय होईल हा एकच विचार मनात घोळत होता. अनिलच्या हातात थरथरत्या आवाजात आईने ते पत्र घेतलं. प्रत्येक ओळ वाचताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. कधी वेदना, कधी अपराधीपणा आणि कधी आईचं प्रेम. पत्र वाचून झालं आणि ती काही क्षण शांत बसली. मग उठून ती अनिलकडे गेली. हळूच म्हणाली, बाळ, खरंच तू नाही बदललास. बदललं ते माझा विचार करण्याचं जग आहे. आणि तिने अनिलला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी आई, मी आणि अनिल आम्ही तिघही रडलो. अश्रूंनी घर पुन्हा हलकं झालं. ते रडणं दुःखाचं नव्हतं, ते होतं गैरसमजत विरघळण्याचं. त्या दिवसानंतर आई खूप बदलली. ती आता माझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायला लागली.
मी काहीतरी बनवलं की ती म्हणायची, अगं तू तर माझ्यापेक्षा चांगलं बनवतेस आता. कधी तिचं कौतुक असायचं, कधी तिची हसरी चेष्टा. घर पुन्हा जुन्या हशाने गजबजून गेलं. एका दिवशी मी किचनमध्ये काम करत होते, तेव्हा आई आली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, नीता, त्या दिवशी मी तुझ्याशी थोडं कठोर बोलले, पण आता समजतंय तूही माझ्या लेकरासारखीच आहेस. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिचे हात धरले आणि म्हटलं, आई, मी कधी तुमच्याशी स्पर्धा केली नाही. मी फक्त तुमचं प्रेम वाटून घ्यायचं होतं. आईने हसत माझ्या कपड्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, प्रेम वाटलं की ते कमी होत नाही, उलट दुप्पट वाढतं. त्या एका वाक्याने माझं मन जिंकलं. काळ पुढे गेला. घरात पुन्हा आनंदाचं वातावरण परत आलं. आई आणि मी आता आई मुलीसारख्या झालो. ती माझ्यासोबत बाजारात यायची. मी तिच्यासोबत स्वयंपाक करत हसायचे. कधी मी तिच्यासाठी साडी निवडायची तर कधी ती माझ्यासाठी गोड पदार्थ ठेवायची. अनिल हे सगळं पाहून शांत हसायचा. कधी कधी म्हणायचा, माझ्या दोन्ही लेकरं आता एकाच टीममध्ये आहेत. मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा अनिलचं पत्र वाचून आईचं मन बदललं. हे पत्र फक्त शब्द नव्हते, ते होते एक पुलाचं बांधकाम जो जोडतो आई, मुलगा आणि सुनेचं नातं. त्या पत्राने आम्ही तिघांचं आयुष्य बदललं आणि मला एक गोष्ट शिकायला मिळाली. नात्यामध्ये अंतर निर्माण होतं ते गैरसमजुतीमुळे, पण ते संपतं संवादामुळे. आजही मी प्रत्येक सासू सुनेला हेच सांगते, थोडं थांबा, समजून घ्या, ऐका आणि बोलून मोकळ्या व्हा. कारण प्रत्येक घरात प्रेम दडलेलं असतं, फक्त ते शब्दांच्या रूपात बाहेर येणं बाकी असतं. ही गोष्ट तुम्हाला भावली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण कधीकधी आपली छोटीशी गोष्ट एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. आई, सून आणि मुलगा हे 3 धागे जेव्हा प्रेमाने जोडले जातात तेव्हा तयार होतं एक सुंदर कुटुंब.